पहिल्याच पावसात नांदेड महानगरपालिकेचा ढिसळ कारभार उघड. नागरिक त्रस्त, प्रशासन सुस्त. नांदेड शहरात पहिल्याच पावसाने हजेरी लावताच नांदेड महानगरपालिका प्रशासनाची कार्यप्रणाली आणि पूर्वतयारी किती तत्पर आहे याचे जाहीर प्रदर्शन घडले आहेत. पहिल्याच पावसाने पालिकेच्या मान्सूनपूर्व कामाची पोलखोल केली असून शहरात सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते जलमय, ड्रेनेजची झाकणे उघडी. शहरातील कला मंदिर मुख्य रस्त्यासह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहेत. रस्त्यावरील ड्रेनेजचे चंबरचेही झाकणे तुटलेली आणि उघडी पडलेली आहेत. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून नाल्यांवर झाकण नसल्यामुळे अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नाल्यांमधील कचरा वेळेवर न काढल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर, दुकानांमध्ये आणि स्थानिक नागरिकांच्या घरामध्ये शिरले आहेत. या भागात झाले हाल बेहाल. शहरातील अनेक प्रमुख वसाहतीमध्ये नागरिकांना मोठ्या त्रासाला समोर जावे लागत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोमेश कॉलनी, दिलीप सिंग कॉलनी, चिखलवाडी ते गुरुद्वारा कॉर्नर, गोवर्धन घाट येथील श्रीराम सेतू पूल, कवठा परिसर, गोवर्धन घाट येथील श्रीराम सेतू पुलाकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर पुलावरील नाल्यांची छिद्रे बंद पडली आहेत. त्यामुळे या ठिकाणी वारंवार पाणी साचत आहेत. नागरिकांचा जीव मुठीत. अर्धवट कामामुळे कोंडी. शहरातील अनेक रस्त्यांची कामे अद्यापही अर्धवट आहेत. गल्लीबोळ्यामध्ये मुख्य रस्त्याच्या मधोमध ड्रेनेज लाईनसाठी खोदकाम करून ठेवण्यात आले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वयोवृद्ध व्यक्ती, लहान मुले, विद्यार्थी आणि वाहन चालक यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप आता जनतेमधून होत आहेत. प्रशासनाची कुंभकर्णी झोप आणि कागदी बैठका. शहरातील या समस्या अनेकदा बातम्या, वृत्तपत्रे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनासमोर आणल्या गेल्या आहेत. मात्र तरीही कुंभकर्णी झोपेत असलेले स्थानिक प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाहीत. पालिका प्रशासन फक्त नावालाच आपत्कालीन बैठका घेऊन सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. बॅकवॉटरमुळे पूरस्थिती, मोठ्या नुकसानीची भीती. मागील अनेक दिवसात शहरातील नाल्यांची योग्य प्रकारे स्वच्छता करण्यात आलेली नाही. परिणामी पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने बॅकवॉटरमुळे अनेक ठिकाणी पूरदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. तरीही प्रशासन ढिम्म असून पालिकेच्या एखादी मोठी दुर्घटना घडण्याची प्रतीक्षा आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. गुत्तेदाराचे लाड पुरवणे थांबणार का? आता या सर्व गंभीर परिस्थितीवर स्थानिक महानगरपालिका प्रशासन काय ॲक्शन घेणार याकडे संपूर्ण नांदेडकरांचे लक्ष लागले आहे. प्रशासन जनतेच्या समस्या सोडवणार की फक्त आपल्या लाडक्या गुत्तेदाराचे आणि स्वच्छता करणाऱ्या खाजगी कंपन्यांचे लाड पुरवतच धन्यता मानणार, असा संतप्त सवाल आता नागरिक जाहीरपणे विचारत आहेत.